प्रॅक्टिस सेट 1.2 कंपेअर द फॉलोइंग नंबर्स म्हणजे संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. फर्स्ट क्वेश्चन इज -7 अँड -2. आता या दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत, ऋण संख्या आहेत. या दोन संख्यांमधील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. तो कसा ठरवायचा? आपल्याला हे करण्यासाठी एकतर आपण नंबर लाईन काढू शकतो किंवा डायरेक्टली आपण कसा करू शकतो. तर फक्त एक पॉईंट लक्षात ठेवायचा की जेव्हा आपण नंबर लाईन काढत असतो तेव्हा शून्यापासून ज्या आपण डावीकडे लिहितो त्या ऋण संख्या असतात. त्याच्यामधली जी संख्या शून्यापासून जास्त लांब असेल ती जी असते ती सर्वात लहान संख्या असते आणि शून्याच्या जवळ जी संख्या असते तर ती असते सर्वात मोठी संख्या. हे फक्त ऋण संख्यांमध्ये. म्हणजेच जेव्हा when the two numbers are negative and if one is very far from the zero, then this number is said to be a smaller number, and when the number which is very near from the zero, then it's called a bigger number. Here is the -7 and -2. If we solve this problem, then if a and b are positive numbers such that a is bigger than b, and then are the negative numbers म्हणजे त्या जर का दोन a आणि b वजा a आणि वजा b जर का असतील तर -a is lesser than -b. म्हणजेच वजा a म्हणजे ऋण a ही संख्या ही ऋण b पेक्षा लहान असते. Here only 7 and 2, then 7 is more than means bigger than 2, but here is the negative number, therefore -7 is lesser than -2 means smaller than -2, therefore our answer is -7 is less than -2. If a and b are the positive numbers म्हणजे या जर का दोन संख्या धन असतील तर धनसंख्या ही जी मोठी संख्या असते ती मोठीच असते आणि धनसंख्यामधली जी छोटी संख्या असते ती छोटीच असते. बट इफ a and b are the negative numbers म्हणजे जर या जर का दोन्ही संख्या जर ऋण असतील तर जी मोठी संख्या असते ती लहान घोषित होते आणि जी छोटी संख्या असते ती मोठी संख्या होते. म्हणजेच काय 7 and 2 हे जर का दोन नंबर आहेत, इथं आपल्याला 7 and 2 चं उदाहरण दिले बघा. तर 7 and 2 जर का हे दोन नंबर असतील तर यामध्ये आपल्याला काय वाटतं की 7 ही मोठी संख्या आहे. येस राईट, बट इट इज अ पॉझिटिव्ह नंबर, बट दे गिव्ह अवर निगेटिव्ह नंबर्स. देअरफॉर but both are the negative numbers, then -7 is become a smaller number of -2 is our correct answer. Second question is 0 and -9/5. Compare on both. Here is clear 0 is the constant value and is the negative, means negative number is always less than means smaller than 0. I can draw explanation and with number line. Here I draw a number line. Left hand side is the negative number, therefore we can see it -9/5 is the left hand side of the 0. Therefore when if the 9/5 is the right hand side, then 9/5 is the bigger than 0, but it is a negative number म्हणजेच ही ऋण संख्या आहे आणि 0 ही नेहमी पॉझिटिव्ह संख्या असते. त्यामुळे पॉझिटिव्ह संख्या ही मोठी गृहीत धरली जाते. त्यामुळे वजा 9/5 म्हणजेच -9/5 is the smaller than 0. Next question is here 8/7 and 0 both are the positive numbers, therefore I can declare 8/7 is the more than 0 because 8/7 on the number line is the position of right hand side of the 0, and when the number is right hand side of the 0 is always bigger, therefore 8/7 is bigger than 0. I draw a number line and we can find it. Here is 8/7 is the right hand side of the 0, therefore 8/7 is bigger than the 0.
जेव्हा दोन धनसंख्यांमधील आपण तुलना करतो तेव्हा त्याच्यामधील जी मोठी संख्या असेल तिलाच मोठी गृहीत धरली जाते. 8/7 ही संख्या मोठी आहे, म्हणून आपलं फिक्स उत्तर आहे 8/7 इज बिगर दॅन 0. नेक्स्ट क्वेश्चन इज -5/4 and 1/4. I cannot draw a number line again and again. We can consider negative number is the smaller number than the positive number. धनसंख्या ही नेहमी ही जी ऋण संख्या असते त्यापेक्षा मोठीच असते, त्यामुळे हा विषय इथंच क्लिअर होतो की ही संख्या या संख्येपेक्षा लहान आहे. आपण ही टेक्निक लक्षात ठेवलं की आपल्याला हे उत्तर जे असतात ते लगेचच कन्सिडर होतात. नेक्स्ट क्वेश्चन इज 40/29 and 141/29. Here only consider the denominator of the given rational number is the same. Therefore, let us compare their numbers only. Numerators 40 and 141. 40 is less than the 141. Therefore, almost 40/29 is less than 141/29. क्वेश्चन पूर्णतः पाचवा आपण जो क्वेश्चन सोडवला त्याच्या ऑपोजिट आहे, कारण की इथं ऋण संख्या आहे, निगेटिव्ह नंबर दिलेले आहेत त्यांनी. मग आता आपण हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची. लेट अस कम्पेअर द ओनली न्यूमेरेटर्स ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स बिकॉज द डिनोमिनेटर आर द सेम. या दोन्ही संख्यांचा छेद जो आहे तो समान आहे, त्यामुळे फक्त आपल्याला अंश जे आहेत त्यांचाच विचार करायचा आहे. मग इकडे -17 आहे आणि -13 आहे. जेव्हा शून्यापेक्षा एक संख्या लांब असेल तर ती संख्या ही लहान असते आणि शून्याच्या जवळ ती संख्या असते, जेव्हा ती ऋण असते तेव्हा ती संख्या मोठी असते. आता -17/20 इज द फार अवे फ्रॉम द 0. देअरफॉर इज द नंबर इज लेस दॅन -13/20. जेव्हा ऋण संख्या सर्वात मोठी असते तेव्हा ती लहानच असते आणि जेव्हा ऋण संख्या ही छोटी असते तेव्हा ती कम्पेअरली मोठी गृहीत धरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज 15/12 and 7/16. हिअर इज द डिनोमिनेटर इज डिफरंट. या दोन्हीही संख्यांचे छेद जे आहे ते वेगवेगळे आहेत. मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा, तर त्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार शिकावा लागणार आहे, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर ते कसं करायचं ते दाखवते मी. 15/12 and 7/16. फर्स्ट इज 15/12. आता काय करायचं, इथं 12 आणि 16 हे वेगवेगळे छेद आहे. देर आर डिफरंट डिनोमिनेटर. देन व्हॉट इज अवर नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप इज दिस की आपल्याला ह्या दोघांचे छेद सारखे करून घेण्याचे आहे. मग सारखे छेद करण्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 15/12 इज इक्वल टू 15/12 मल्टिप्लाय 16. 16 कुठून आले, तर 16 हा जो दुसऱ्या संख्येचा छेद आहे त्या छेदाने आपल्याला या संख्येला गुणायचं आहे, अंशाला पण आणि छेदाला पण. देअरफॉर 15 × 16 इज इक्वल टू 240 अँड अपॉन 12 × 16 इज इक्वल टू 192. सेम प्रोसिजर ऑन सेकंड. 7/16. 7/16 इज multiplied by 12 because next number's denominator is 12. Therefore 7 multiplied 12 upon 16 multiplied 12 is equal to 84/192. Compare the both answers 1 and 2. One's answer this and second's answer is. या दोघांची आपल्याला तुलना करायची आहे. 240/192 and 84/192. आता या दोघांचे डिनोमिनेटर छेद जे सारखे झालेले आहेत, मग फक्त आपल्याला अंशांचा विचार करायचा आहे. इकडे आहे 240, इकडे आहे 84. 240 इज मोर दॅन 84. देअरफॉर अवर आन्सर इज 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. -25/8 and -9/8. Here is the same denominator are the different of 2. Then what I can do, the denominator of -9/4 is 8. How I adjust this? I can solve this problem. Here is the first number is -25/8. I can convert this 4 into 8 because 4's table have a number 8. Therefore
I can multiply this 4 and minus 9 by 2 and it is constant. जेव्हा आपल्याला एकाचा छेद जर का बदलायचा आहे पण हा तिरकस गुणाकार करता येईल किंवा नाही करता येणार असा विचार करायचा आहे. दरवेळेस आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशनची गरज नसते. एकाचा छेद जो आहे तो आपल्याला तसा करता येत असेल दुसऱ्या नंबरचा तर आपण तो करावा लागतो. मग त्याच्यामुळे आता ह्याचा छेद जो 4 आहे तो आपल्याला शेजारच्या नंबरसारखा 8 करून घ्यायचा आहे. त्यासाठी हा नंबर आपण तसंच ठेवलेला आहे. या नंबर आपल्याला काहीच करायचं नाही आहे. उलट दुसऱ्या नंबरचा छेद आपल्याला 8 करून घेण्याचा आहे. त्यामुळे -9/4 इज इक्वल टू -9 × 2 upon 4 × 2. The answer is -18/8. Now we can comparison -25 is less than -18. Therefore -25/8 is less than -18/8 because that are both negative numbers. Therefore our answer is -25/8 is less than means smaller than -9/4. Next question is 12/15 and 3/5. Here is the same rule of question 8. Here is 3/5 is the different denominator, but we can convert this 5 into 50 by multiplying 3 on denominator and numerator. That's why 12/15 is constant and we can convert this 3/5 into denominator as 15. 3 multiply 3/5 multiply 3 is equal to 9/15. Both are the positive numbers. Therefore 12/15 is more than or greater than 9/15. Means 12/15 is greater than, bigger than 3/5 is our answer. Next question is 7/11 and -3/4 are both are the negative numbers. ह्या दोन्ही ऋण संख्या आहेत. त्यांचे दोघांचे छेद सुद्धा वेगवेगळे आहेत. डिनोमिनेटर डिफरंट असल्यामुळे आपल्याला आता तिरकस गुणाकार म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. ते कसं करायचं ते आपण बघू. हियर -7/11 इज इक्वल टू -7 × 4 अँड अपॉन 11 × 4. 4 इज फ्रॉम द नियरेस्ट नंबर्स ऑफ डिनोमिनेटर. आपण हा दुसऱ्या संख्याचा जो छेद आहे त्याने आपल्याला या संख्येच्या अंश आणि छेदाला गुणायचा आहे. दॅट्स आन्सर इज -28/44 अँड सेकंड इज ऑलमोस्ट सेम. -3/4 इज इक्वल टू -3 × 11 अपॉन 4 × 11. 11 इज फ्रॉम द नियरेस्ट नंबर्स डिनोमिनेटर म्हणजे शेजारच्या संख्येचा जो छेद आहे त्याने आपल्याला या संख्येच्या अंश आणि छेदाला गुणायचा आहे. दॅट्स आन्सर इज -33/44. हियर -28 अँड -33 वी कॅन कन्सिडर बिकॉज दिस डिनोमिनेटर आर सेम. -28 इज मोर दॅन -33 बिकॉज दे आर द निगेटिव्ह नंबर्स. या दोन ऋण संख्या असल्यामुळे आपण हा विचार करायचा आहे शून्याच्या जवळ जी संख्या आहे ती संख्या मोठी असते आणि शून्यापासून जी संख्या लांब असते ती संख्या छोटी असते. त्याच्यामुळे या दोन वजा संख्या असल्या त्यामुळे -28 आणि -33 मध्ये -28 ही संख्या मोठी आहे कारण की ती शून्यापासून जवळ आहे. देअरफॉर -28/44 इज ग्रेटर दॅन -33/44. दॅट इज -7/11 इज मोर दॅन -3/4 इज अवर आन्सर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकूया प्रॅक्टिस सेट 1.3.